जालना जिल्ह्यातून एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका गावातील माजी सरपंचाने आपल्याच मित्राच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केलाय. आरोपीनं पैशांचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या अत्याचारातून पीडित मुलगी 4 महिन्यांची गरोदर राहिली आहे. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील आष्टी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. नवनाथ सोपान आयंदे असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी माजी सरपंचाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीचे नुकतेच 12वीचं शिक्षण पूर्ण झालं असून ती तिच्या पालकांना शेती कामात मदत करायची. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडितेच्या वडिलांचा मित्र होता. मित्रत्वाच्या नात्यामुळे आणि ओळखीमुळे त्याचं पीडितेच्या घरी आणि शेतात नेहमीच येणं जाणं असायचं. मात्र नवनाथ याने मैत्रीच्या नात्याला काळीमा फासला. 4 महिन्यांपूर्वी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना आरोपी नवनाथ आयंदे तिथे आला. त्यांनी पीडितेकडे शरीर सुखाची मागणी केली. यावेळी तरुणीने त्याला वारंवार नकार दिला. परंतु आरोपीनं तिच्या इच्छेविरुद्ध तिला पैशांचा आमिष दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतरही त्याने पीडितेला धमकावत तिच्यावर वारंवार अत्याचार सुरूच ठेवला. गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलीला अचानक उलट्या आणि तीव्र पोटदुखीचा त्रास सुरू झाला. तिच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने पालकांनी तिला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. रुग्णालयात डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केली असता ती 4 महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी पालकांना सांगितलं. डॉक्टरांचा हा खुलासा ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.